हो, ते तुमची उपजीविकेसाठी मिळालेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणाल, अहो लय चिकट आहे हो, काय देतच नाही कोणाला काही. नाही देत तर तुला काय द्यायचं, म्हणजे तू कमाव ना, आहे की नाही. त्याच्या कष्टाने त्याने कमवलेलं आहे, त्याच्या वाडवडिलांनी कष्टाने कमवलेलं आहे. तुला त्याच्यामध्ये काय आहे? तुझ्या कष्टाने तू कमव, तुझे वाडवडिलांचं आहे ते तू सांभाळ, आहे की नाही. ते एक महाराज म्हणत असं, फार तशी एक शब्द वापरत असतात. ते शब्द नको वापरायला आपण, की नाही, आपण आपल्याच पद्धतीने चाललं पाहिजे, आपल्याच दोरीमध्ये चाललेलं, कोणाचं नाही घ्यायचं. दोन गोष्टी आपल्याला कमी मिळाल्या तरी चालत, पण कोणावर अन्याय नाही, वाईट कोणाविषयी बोलायचं नाही, इंद्रिय दमन करायचं, हे ते सांगतंय शास्त्र जीवनामध्ये. हा एक मोठा यज्ञ आहे जीवनामध्ये, हे एक मोठं तप आहे, हे एक कर्तव्य आहे माणसाचं. कोणाला काही दिलं नाही म्हणून त्याला नाव ठेवणं योग्य नाही, त्याच्या इच्छेचा तो भाग असतो. म्हणून कर्तव्य पालनासाठी लोक काही जरी म्हणले, काही त्रास दिला तरी तो सहन करणे, याला तप म्हटलेलं आहे. आर्जवम, आर्जव म्हणजे काय? माणसाच्या ठिकाणी आर्जव असावं, माणसाच्या शरीरा ठिकाणी आर्जव असावं, सरळता असावी, सरळ सरळ असावं. काय? मन आणि वाणी सरळ असावी, सरळ बोलावं, मनाने सरळ असावं. काय घेणं पडलं बाकीच काय? कोण वाईट कर्म करत असेल तर त्याचं फळ त्याला भोगावं लागेल. तुला काय त्याचं काही काय? तो असं करतो, तो तसं करू दे ना त्याला. आमक्याचं असं झालं, फल्याणीचं तसं झालं, बिस्त्यानेच आहे पंचायती, तुला त्याचं काय पडलंय? भोगणारा तो आहे, त्याचा पाय 20 तवावर पडला ना, चटका त्याला बसल तर तुला बसल. 20 तवावर ज्याचा पाय पडला त्याला चटका बसल, त्याने जाणून बुजून जरी टाकला तरी त्याला चटका बसल, न जाणता जरी पडला त्याचा पाय त्याच्यावर तरी त्याला चटका बसल, आहे की नाही. मग आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या विषयी सरळता असावी, प्रत्येक जीवाच्या विषयी सरळता असावी, वाणीच्या ठिकाणी सरळता असावी, मनाच्या ठिकाणी सरळता असावी. आपण फक्त अर्थ पाहिलाय. आता उद्याला प्रत्येक एक एक जे शब्द आहेत, 26 गुण जे आहेत, काय ते 26 गुण दैवी पुरुषांचे आहेत आणि आसुरी पुरुषांचे 6 गुण आहेत. हे 26 आहेत, हे जास्त आहेत, पण याच्यात शेवटचा एक गुण सगळ्यात महत्वाचा आहे. तो जर नसेल तर हे किती गुण असू दे तुमच्यात काही उपयोग नाही. म्हणून तो कोणता शेवटचा गुण आहे ते शेवटी आहे, ते अजून बरंच लांब जायचं आहे आपल्याला, 8-10 दिवस लागतील त्याला तिथपर्यंत जायला. ते आपण बघणार आहोत. थोडं माऊलींच्या कृपेने जो ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे तो आपण थोडा पार करू. आणि अभ्यासाशिवाय काहीच नाही. ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा, लालसा माणसाच्या, आणि कोण काय बोलाल काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं चालू द्यायचं. भगवंताच्या समोर कोणी ऐकायला आलं नाही, ऐकलं, आपलं चालू ठेवून द्यायचं. सतत कीर्तन, सततम कीर्तयंतो माये जना पार्योपासते. भगवंताचं नामच म्हणून सतत चालू ठेवायचं, चिंतन चालू ठेवायचं, अभ्यास चालू ठेवायचा, वाचन चालू ठेवायचं, श्रवण मनन चिंतन
हे का सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, ती 4 प्रकारच्या मुक्ती, 4थ्या मुक्तीपर्यंत जायचं. हो, मध्ये भरपूर अडचणी येतात, आडवं तिडवं येतं, काय होतं, काय कोण काय म्हणतं, कोण काय बोलतं, काय काही नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जो पुरुष हे करील, हे ज्ञानप्राप्ती करून घेईल, ज्ञान यज्ञ करील, त्याला ते प्राप्त होईल, भगवान सांगतात. म्हणून हे जे गुण ज्याच्या ठिकाणी असतील, ते गुण अंगीकारले, त्याला ते प्राप्त होईल. नाही केलं त्याला प्राप्त होणार नाही. मग नळी फुंकेली सोनारे, इकडून तिकडे गेली वारी, इकडून तिकडे वारं निघून गेलं, काय उपयोग होणार नाही. म्हणून दररोज एक एक शब्दाचा अर्थ आपण घेऊ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.